बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीत पराभवाचे दुःख अजून संपलेले नाही। तोच काँग्रेसने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला पहिला मोठा झटका दिला आहे। हा बिहारमधील निवडणुकीचा साइड इफेक्ट तर नाही ना? काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीला कोणत्या प्रकारचा झटका दिला आहे, काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। बिहारच्या निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार खावा लागला। ज्या जागा निवडून आल्या त्यासाठी मोठी कसरत आणि संघर्ष करावा लागला। आता या पराभवानंतर सकाळी दिल्लीत बैठक घेत काँग्रेसने मंथन केले आणि महाराष्ट्रात त्याचे धक्के जाणवायला लागले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला पहिला मोठा झटका दिला आहे। हा झटका म्हणजे बिहारच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभवाचा इफेक्ट तर नाही, असं राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा रंगली आहे। काँग्रेस मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी जाहीर केले। मुंबईत महाविकास आघाडी अथवा इतर कोणासोबत जाणार नसल्याची घोषणा त्यांनी केली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसचे एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी काँग्रेसचे रमेश चेन्नीथला यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे की वेगळे लढावं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या स्थानिक नेत्यांच्या बाजू ऐकून घ्याव्या लागेल अशी भूमिका घेतली आहे। निवडणूक आयोगाने बिहारची निवडणूक जिंकून दिली हे सर्वांना माहीत, महाराष्ट्रात देखील असंच झालं असा आरोप त्यांनी यावेळेस केला। तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे असा निर्णय घेतला का? या प्रश्नावर दोन ठाकरे एकत्र आल्याने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला नसल्याने त्यांनी सांगितले। पूर्वीपासूनच कार्यकर्त्यांची तशी इच्छा असल्याचे देखील ते यावेळेस बोलताना म्हणाले। मुंबई पालिका निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे रमेश चेन्नीथला यांनी जाहीर केले। 227 जागांवर लढणार असल्याचे ते म्हणाले। सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा आहे। स्थानिक पातळीवर कार्यकर्ता सांगणार तेच करावं लागणार। काँग्रेसला मजबूत बनवण्याचं आमचं काम आहे। कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही हा निर्णय घेतला। पक्षात स्थानिक पातळीवर कोणत्याही प्रकारची नाराजी नाही असे देखील ते स्पष्टपणे सांगितले। ते म्हणाले, काँग्रेसची ही भूमिका महानगरपालिकापुरतीच असेल की राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीत देखील अशीच भूमिका घेतील यावर महाविकास आघाडीचे भवितव्य अवलंबून असेल। काँग्रेस बाजूला झाल्यावर मनसे उद्धव सेना यांची युती मुंबई महापालिकेसाठी रान उठवण्याची शक्यता आहे। बिहार निवडणुकीवरून मित्र पक्षच काँग्रेसवर हल्ला चढवताना दिसत आहेत। या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। तसेच आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच नवनवीन बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील।